कधी कधी एक वचन एका आयुष्याचा प्रवास ठरवतं, कधी एक क्षण संपूर्ण काळावर भारे ठरतो आणि काही प्रेमकथा ज्या जरी अपूर्ण असल्या तरी त्याचं सौंदर्य पूर्णतेला भिडलेलं असतं। मराठी चित्रपट काकणमध्ये दाखवलेली ती कालखंडात हरवलेली प्रेम कहाणी आठवते का तुम्हाला? ज्यात प्रेम म्हणजे प्रतीक्षा होती, त्याग होता, शब्दाचा नव्हे तर नजरेतून उमटणारा मौनाचा अर्थ होता। आणि आज मी तुम्हाला अशाच एका खऱ्याखुऱ्या काकणसारख्या प्रेमकथेची ओळख करून देणार आहे। एक अशी प्रेमगाथा जिचं उत्तर कधी आलंच नाही, पण तरीही तिची वाट 50 वर्षे कोणीतरी रोज पाहत राहिलं। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा। आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्याचं आयुष्य म्हणजे एक विलक्षण गोष्ट आहे, एका जगप्रसिद्ध छायाचित्रकाराचं, पण त्याहूनही जास्त एका प्रेमवीराचं, एका कलेच्या तपस्वीचं, आणि त्याचं नाव आहे के.की. मूस। 12 ऑक्टोबर 1912 मुंबई मलबार हिल एका श्रीमंत पारशी कुटुंबात जन्मलेलं मुलं खैखुसरो मानेकजी मूस, पण घरात त्याला प्रेमाने म्हणायचे के.की. लहानपणापासूनच कलेत रुचलेलं हे मूल वयाच्या 9व्या वर्षी चित्र काढू लागलं होतं। शिक्षण पूर्ण केलं आणि इंग्लंडला कमर्शियल ॲड शिकायला गेलं। त्या अभ्यासक्रमात फोटोग्राफी नावाचा एक विषय होता आणि तिथेच त्याचं खरं प्रेम त्याला सापडलं, म्हणजेच कलेचं प्रेम। 1938 साली के.की. भारतात परतले आणि तिथून पुढे सुरू झाला रेम्ब्रोस रिट्रीट मधला आत्मनिर्भर आयुष्य प्रवास। हो, त्यांनी स्वतःच्या घराचं नाव ठेवलं होतं रेम्ब्रोट रिट्रीट, कारण डच चित्रकार रेम्ब्रो हे त्याचा आदर्श होतं। के.की. मूस यांचा मुंबईत शिक्षण घेत असताना निलोफर मोदी नावाच्या एका मुलीशी परिचय झाला। त्या ओळखीचं मैत्रीत आणि पुढे प्रेमात रूपांतर झालं, पण ही प्रेमकथा फुलण्याआधीच चुकली। के.की. चाळीसगावाला स्थानिक होण्याचा निर्णय घेतला आणि निलोफरचं कुटुंब श्रीमंत। चाळीसगाव सारख्या ठिकाणी त्यांची मुलगी जाणं त्यांना रुचलं नाही। तरीही निलोफरने के.की.ना एक वचन दिलं, मी एक दिवशी नक्कीच चाळीसगावाला येईन, तुमच्या बरोबर जेवण करेन। आणि त्या एका वचनावर के.की. मूस यांनी संपूर्ण आयुष्य उभारलं। जिथे इतर प्रेमकथा गाण्यात विसरून जातात, तिथे के.की.नी प्रेमकथेचा अव्यक्त धागा आपल्याच हृदयात जपला। चाळीसगावच्या स्टेशन जवळ असलेल्या त्यांच्या हवेलीत के.की. मूस दररोज पंजाब मेल येण्याची वाट पाहत बसायचे। रोज रात्री त्यांनी बंगल्याची सर्व दारं खिडक्या उघडून ठेवायच्या, दिवे लावायचे, ताज्या फुलांचा गुच्छ तयार करायचा आणि जेव्हा बागेतून फुलं मिळाली नाही तेव्हा त्यांनी कागदी फुलांचा गुच्छ तयार करून ठेवला। प्रत्येक रात्री 2 जणांच्या जेवणाची तयारी व्हायची। पंजाब मेल आली की त्यांनी खिडकीतून पाहायचं, ती नाही आली तरीही ते जेवण घ्यायचे, पण गाडी केल्यावरच। आणि हाच नियम त्यांनी शेवटच्या दिवशीही पाळला। 31 डिसेंबर 1989 त्या रात्रीही पंजाब मेल गेल्यानंतर त्यांनी शेवटचं जेवण घेतलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1990 त्यांनी जगाचा निरोप घेतला। के.की. गेल्यावर त्यांचं सामान पाहताना 2 पत्र सापडली। एक त्यांचा नातलग हातीखानवाला याचं आणि दुसरं निलोफरचं। त्यामध्ये लिहिलं होतं की निलोफरला तिच्या कुटुंबियांनी लंडनला पाठवलं आणि तिचं लग्न लावून दिलं, पण के.की.नी हे पत्र कधीच वाचलं नाही। का? शक्यतो त्यांना कोणीतरी हे सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकायचं टाळलं। त्यांच्या मनात एकच विश्वास होता, ती येईल। के.की. मूस यांनी स्वतःला बंदिस्वात झोकून दिलं, पण कलेसाठी। टेबल टॉप फोटोग्राफीमध्ये त्यांनी जगात नाव कमावलं। त्यांचं द विच ऑफ चाळीसगाव या फोटोला बेल्जियम फाईन आर्ट सोसायटीचं सुवर्ण पदक मिळालं। त्यांनी 300हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले। त्यांचा संग्रह आजही के.की. मूस कलादालनमध्ये पाहायला मिळतो। ते फोटोग्राफर होते, पण त्याचबरोबर लेखक, संगीत संग्राहक, मूर्तिकार, अनुवादक, ओरिगामिस्ट आणि तत्वचिंतक देखील होते। 4000 पुस्तकांचं त्यांचं खास ग्रंथालय होतं। त्यांना 8 भाषा येत होत्या आणि उर्दू कवितेवर विशेष प्रेम। त्यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी नाकारल्या, पण पंडित नेहरू ते बाबा आमटे, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण हे सर्व लोक स्वतः त्यांच्या घरी भेटायला आले। आता जेव्हा आपण काकणसारखे चित्रपट पाहतो जे अपूर्ण प्रेमाच्या प्रतीक्षेवर आधारित आहेत, तेव्हा के.की. मूस यांची ही कहाणी नकळत आठवते। ती आली नाही, पण तो तिला विसरला नाही। जगाच्या कोलाहलापासून दूर स्वतःला बंदिस्त करून के.की. मूस हे प्रेमाच्या श्रद्धेचं आणि कलेच्या तपश्चर्याचं जिवंत उदाहरण ठरले।
आज आपण सोशल मीडियावर एका क्लिकवर प्रेम जुळवतो आणि तितक्या सहजपणे तोडूनही टाकतो. पण केकी मूस सारखी माणसं आपल्याला प्रेम म्हणजे काय आणि एकटा असूनही कसं संपूर्ण असता येतं ते शिकवून जातात. आजच्या व्हायरल चर्चामध्ये तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.